चेटकीन. लेखक नारायण धारू. आवाज संतोष गणेश. भाग 18. आनंदही योग्य नव्हता. माझ्या सख्या मुलाचा मुलगा. आमच्या घरातला तर अगदी निसंशय. पण तेवढं एक काहीतरी कमी होतं. खांद्यावरचा बोजा आणखी जड झाल्यासारखा वाटला. आता पुन्हा वाट पाहणं आलं. आणि कुणी सांगावं, या हल्लीच्या पिढ्या, त्यांच्यातल्या काहींना तर दुसरं मूल नको असतं. गोविंद त्या वाटेने गेला तर माझ्या हातात काहीच नव्हतं. जीवा जीव आहे तोवर आपल्यावर आलेली जबाबदारी नेकीने पार पाडायची. आपण गेल्यावर काय होईल त्याची काळजी कशासाठी आणि करून काय उपयोग? काही काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. ईश्वर कुठे असलाच आणि त्याला त्याच्या या जगाची काळजी असलीच तर तो घेईल पाहून. स्नानासाठी बाथरूममध्ये गेले. समोरच बंब पेटलेला होता. हातातला कापसाचा बोळा बंबात टाकला. हुश आवाज करून चांगली वावभर उंचीची ज्वाळा बंबातल्या नळकांड्यातून वर आली. एखादी वीज लखलखावी तसा डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश पडला. मी तर मागे सरकून भिंतीला पाठ लावून उभी होते. हा काय भलताच प्रकार? तो साधा कापूस. मग लक्षात आलं, तो साधा कापूस नव्हता. त्यात त्या जवसाच्या आकाराच्या 2-3 बिया होत्या. त्या जाळात पडताच हा उद्रेक झाला होता. नशीब अगदी 2-3च बिया होत्या. बुचुकली भरून असत्या तर अगदी बाथरूम, नुसती बाथरूमच नाही, सारं घरच कचगड्यांसारखं पेटून उठलं असतं. एका मंगलविधीसाठी जमलेले सर्वजण. काय हाहाकार माजला असता. आपण किती वेगळे आहोत याची जाणीव झाली. आणि हे वेगळेपण माणसाच्या अगदी विरळ का याचीही समज आली. माझ्या क्षणभराच्या एकाग्र विचाराने गडूतल्या पाण्याला उकळी फुटली होती आणि ते तीर्थासारखं पवित्र आणि प्रभावी झालं होतं. माझ्या एका अंगुली निदर्शनाने समोरच्या हिंस्र आकाराची अक्षरशः माती झाली होती. विवेक आणि संयम नसेल तर अशा शक्ती जगात हाहाकार माजवतील. म्हणूनच त्या अशा विरळ लोकांच्यात आढळतात. बाहेर आले तेव्हा सावरले होते. 8च्या सुमारासच गोविंदाने गाडी आणली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही दोघं वाडीवर परत आलो. या बरं का नातवाला पाहायला, वत्सलाची आई म्हणत होती आणि मी हो हो येईन ना म्हणत होते. मला कल्पना नव्हती 15 दिवसातच श्रीवर्धनला यावं लागणार आहे. कारण वाडीस गेल्यावर 3-4 दिवसातच यांची प्रकृती बिघडली. पहिले 5-6 दिवस घरगुती औषध झाली. थोडासा गुणही आल्यासारखा वाटला. पण मग प्रकृती एकदमच बिघडली. श्रीवर्धनला नेण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. काहीतरी पोटाचा रोग झाला होता. आधी तऱ्हेतऱ्हेची औषधं झाली, मग ऑपरेशनही झालं, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी तर त्यांच्या पोटातली वेदना इतकी वाढली की अगदी जालिम वेदनाशामक औषधही काम करीनशी झाली. डॉक्टरांशी बोलताना मी म्हणाले सुद्धा, डॉक्टर हे असं किती दिवस चालणार? हल्ली तर त्यांना वेदना अगदी सहन होत नाहीत. मी पाहतो ट्रीटमेंट बदलून. ते म्हणाले खरे, पण त्यांनी कोणताही दिलासा दिला नाही. मी तशीच खोलीत परत आले. वेदनेने चेहरा विकृत झाला होता. सारं शरीर आवळून धरलं होतं. शेवट तर उघडच होता. पण या यातना कशासाठी? मनात खोलवर वावरणारा विचार शेवटी पृष्ठावर आला. मला यांच्यासाठी काही करता येणार नाही का? मला सुद्धा? मी काही साधी स्त्री नव्हते. कदाचित यांचा प्राण वाचवणं सुद्धा मला अशक्य ठरलं नसतं. पण ते अनैसर्गिक झालं असतं. निसर्गाचा क्रम उलथापालथा करणाऱ्या दृष्ट शक्तीविरुद्ध संघर्ष करणारे मीच निसर्गाचा प्रवाह उलटवावा? नाही, ते अगदी अयोग्य झालं असतं. पण निदान त्यांच्या वेदना तरी मला कमी करता येतील का? डॉक्टरांनी पेनकिलरच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या पाण्यात विरघळत असत. घेण्यास सोप्या जाव्यात म्हणून मी त्यातली एक ग्लासभर पाण्यात विरघळवली आणि तो ग्लास दोन्ही हातात धरला. यांना होणाऱ्या वेदनांना मनोमन राक्षसाचं स्वरूप दिलं आणि अशी कल्पना केली की ते राक्षस या समोरच्या ग्लासमधल्या औषधी पाण्यात तडफडून मरत आहे. ग्लासचा स्पर्श एकदम गरम लागायला लागला. मी तशीच पुढे झाले आणि यांचा खांदा हलवून म्हणाले,
हे पहा, एवढं घेता का? एक गोळी विरघळवली आहे, घ्या ना, काहीतरी आराम नक्की पडेल. कसली तिखटवट तुरट औषधं, काही नको, कशाचाही उपयोग होत नाही. मी तर म्हणतो त्याऐवजी एखादं जालिम विष द्या आणि संपवून टाका हे नाटक. मी त्यांचा खांदा जोरात हलवत म्हणाले, शश, असं भलतं बोलायचं नाही. हे घ्या पाहू आधी. घेणार नाही, काय करशील? नाक दमून तोंड उघडताच उठशील? घ्या ना, माझ्यासाठी. माझ्या आवाजातलं त्यांना काय जाणवलं कुणास ठाऊक. ते माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे, घेतो, एवढा आग्रह करते आहेस तर. त्यांनी ग्लासमधला औषधाचा एक घोट घेतला आणि मग तोंड एकदम मागे घेत ते म्हणाले, हे नवीन काही दिलं का? किती छान चव आहे. आणि मग त्यांनी पाहता पाहता ग्लास रिकामा केला. आवळलेलं शरीर सैल झालं. चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा गेल्या. एक मोठा उसासा सोडून ते म्हणाले, अगं, किती किती दिवसात असा आराम पडलेला नाही. किती किती छान वाटतोय. दिवसभर वेदनेशी झगडण्यात शक्ती खर्च झाली होती. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना गाढ झोप लागली. दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशी 2 वेळा मी त्यांना ग्लासभर पाण्यात ती गोळी विरघळवून देत असे. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना वेदना म्हणून जाणवली नाही. कधीकधी यांच्या अंगात 4-4.5 डिग्रीपर्यंत ताप असायचा. शरीर थंडीने थडाथडा उडत असायचं. श्वास धापाने येत असायचा. पण यांचा चेहरा मात्र शांत. मला वाटायचं काही वेळा डॉक्टरसुद्धा गोंधळात पडत असावेत. त्यांची यंत्र शरीराची ढासळती प्रकृती दाखवत होती. अगदी शेवटच्या दिवशी त्यांच्या ओठांना ग्लास लावला तेव्हा हात वर करून ते म्हणाले, आता फार दिवस नाही राहिले, नाही का ग? नाही, त्या गोष्टी करू नका, आधी हे घ्या. मी म्हणाले, घेतो ना. त्याच्याखेरीज का आजपर्यंत तग धरली असती? मला समजतं माझा शेवट जवळ आला आहे. खिन्नता आहे, पण नवल आहे. अजिबात कुठे वेदना म्हणून नाही. तूच केलंस ना? मी चमकून म्हणाले, हे पहा. त्यांनी पुन्हा हात वर केला. आता शेवटच्या क्षणी कशाला ही लपवाछपवी? दुर्गा, तू तुझ्याच वडिलांची मुलगी आहेस. जसा बाप तशी लेक. मला माहीत नाही काय केलंस, कसं केलंस, पण माझे शेवटचे दिवस किती शांततेत गेले. तासामागून तास, दिवसामागून दिवस अशी जीवघेणी वेदना सहन तरी झाली असती का? केवढे उपकार केलेस तू माझ्यावर दुर्गा. उपकारांचं कसलं भलतंच बोलता. पण त्यांनी डोळे मिटून घेतले होते. त्या रात्रीच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. जवळजवळ 30-35 वर्षांचा सहवास. आता आयुष्यात एकाएकी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण मनात एक समाधानही होतं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले. हॉस्पिटलची बिलं चुकती करून आम्ही निघालो तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. ते कशाबद्दल बोलावणार मला कल्पना होती आणि मी उत्तर मनाशी तयारच ठेवलं होतं. दांडेकर काकू, मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसताच ते म्हणाले, तुमची अवस्था मी जाणू शकतो. वास्तविक अशा वेळी गेलेल्या माणसाबद्दल चर्चा नको असते. पण पुन्हा आपली गाठ पडेल किंवा पडणारही नाही. एक विचारू? विचारा की. शेवटचे 5-6 दिवस माझं दांडेकरांच्यांवर अगदी जातीने लक्ष होतं. दुखण्याचा शेवट काय होणार याची आपल्याला सर्वांना, अगदी स्वतः दांडेकरांना सुद्धा कल्पना होतीच. आणि शेवटी वेदनाही फार होतातच. त्यावर कोणाचाच इलाज चालत नाही. पण मला नवल वाटतं आणि अर्थात समाधानही वाटतं. शेवटी त्यांना अजिबात पेन झालं नाही. तुम्ही त्या कोणत्या तरी गोळ्या दिल्या होत्यात ना डॉक्टर, त्यातलीच एक पाण्यात विरघळवून सकाळ संध्याकाळ मी त्यांना देत होते. डॉक्टर माझ्याकडे निरखून पाहत होते. काकू, सहसा या गोष्टी आम्ही सांगत नाही, पण आता जरा वेगळी वेळ आहे. त्या गोळ्या कसल्या होत्या माहीत आहे का? त्यांच्यात थोडीशी फ्लेवर, सायट्रिक ॲसिड आणि साखर एवढंच होतं. तुम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला फसवत होतो. तसं अजिबात नाही. मनाच्या विश्वासाचाही काही वेळा परिणाम होतो. पेन किलरची गोळी घेतली आहे अशा केवळ विश्वासाने सुद्धा काही वेळा पेन खरोखरच कमी होतं. मग तसंच असलं पाहिजे डॉक्टर, मी म्हणाले. ते अजूनही माझ्याकडे टक लावून पाहत होते. मला हलवत ते म्हणाले, नाही, त्या गोळ्या दांडेकर बरेच दिवस घेत होते.
फक्त शेवटच्या 5-6 दिवसांतच त्यांची पेन गेली. त्यांना गीता पाठ होती. कदाचित त्यातला एखादा अध्याय ते मनाशीच म्हणत असावे. तुम्ही म्हणता तसा विश्वासाचा परिणामही झाला असेल. नाही, त्याआधी कितीतरी दिवस त्यांना अगदी असह्य वेदना होत होत्या. मग मी काय सांगणार? त्यांची नजर अजूनही माझ्यावर होती. नक्की? मी केवळ मान हलवली. दांडेकर काकू, तुम्हाला माहीत आहे का, औषधी वनस्पतीबद्दल मनाला थक्क करणाऱ्या हकीकती कानावर येतात. काही झाडांच्या बियांनी अंगावरचे केस पूर्णपणे जातात. काही झाडांच्या पानांत तुटलेली हाडं सांधण्याचा गुण असतो. काही झाडांच्या मुळांतून मधुमेह नाहीसा करण्याचा गुण असतो. अशीच एखादी औषधी असेल जिच्यात अशा वेदना थांबवण्याचा गुण असेल. डॉक्टरांची कल्पना तशी चूक म्हणता येण्यासारखी नव्हती, पण इथे ती संपूर्ण अयोग्य आणि गैरलागू होती. मला तर काहीच सांगता येत नाही, मी म्हणाले. त्यांची निराशा झालेली दिसती. खरोखर अशी एखादी वनस्पती सापडली तर लक्षावधी लोकांचे हाल वाचतील नाही का? त्यांनी अखेरचा प्रयत्न केला, पण त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काहीच नव्हतं. मी उठून उभी राहिली. जाऊ का आता? त्यांना विचारलं. अर्थात तुम्ही जाऊ शकता. तुमच्यावर कठीण प्रसंग आला आहे. अशावेळी वास्तविक मी ही चर्चा करायला नको होती, पण त्यांचा हा अखेरचा प्रयत्न होता. काहीच न बोलता मी त्यांच्या खोलीबाहेर पडले. यांचे सर्व विधी श्रीवर्धनलाच झाले. 15 दिवसानंतर मी वाडीला आले. बरोबर गोविंदा होताच. दुसऱ्या दिवशी त्याने तो विषय काढला. आई, आता तू काय ठरवलं आहेस? म्हणजे कसं म्हणतोस? आता इथली व्यवस्था पाहायला बाबा नाही. तुझ्याच्याने एकटीच्याने हे व्हायचं नाही, नाही का? अरे, इतकी वर्ष काम करणारे वाडीवरचे लोक नाहीत का? बाबा होते म्हणून त्यांच्यावर वचक होता. मग तू काय सुचवतोस? माझ्याबरोबर येतेस का? पुण्याला राहा. नाहीतर रघु म्हणत होता, श्रीवर्धनला राहिलेस तरी चालेल. गोविंदा, माझा सारा जन्म इथे गेलेला. मला काही ती शहराची धावपळ आणि बुजबुजाट मानवायचं नाही बघ. जशी तुझी मर्जी. आपण पाहूया काही दिवस. तुला जर इथलं काम जमलं तर मग प्रश्नच नाही. मात्र माझं घर तुझ्यासाठी कायमचं मोकळं आहे, हे सतत ध्यानात ठेव, म्हणजे झालं. शेवटी मी वाडीवरच राहिली. रकमी होतीच. गोविंदा महिन्यातून एकदा तरी यायचाच. रघुचीही 8-10 दिवसांनी चक्कर असायची. पण शेवटी माझ्या ध्यानात आलं, हे आपलं काम नाही. मी गोविंदाला तसं सांगितलं, पण म्हणाले, गोविंदा, मला वाडीत सोडायचं नाही बघ. श्रीवर्धनमध्ये रघुच्या खूप ओळखी होत्या. वाड्या अंगावर घेणारेही त्यांच्यात होते. वर्षासाठी सगळी झाडं उक्ती घेणारे. त्यांच्यापैकी एकाशी गोविंदाने करार केला आणि त्याच्या सहाय्याने विहिरीवर इंजिन आणि पंप बसवून घेतला. त्याची माणसं 1-2 तासासाठी येत, पंप सुरू करीत आणि वावर भरलं की जात. पोपळी काढायची वेळ झाली की त्यांचीच माणसं येत, पोपळी उतरवीत, मांडवावर वाळायला टाकत आणि मग ट्रॅक्टरमधून घेऊन जात. सगळीच व्यवस्था सोयीस्कर झाली होती. मग गोविंदाने घरासाठी विजेची पण सोय केली. माझ्याकडे काम म्हणजे फक्त एक बटन दाबण्याचं. शिवाय श्रीवर्धनहून आठवड्याला मेकॅनिक यायचा. इंजिन, पंप, मशीन, दिवे सगळं तपासून जायचा. गोविंदाने एक एक करीत रेडिओ, TV, रेफ्रिजरेटर, पंखे, गॅसचा स्टोव्ह सगळं आणून टाकलं. अरे, माझ्यासाठी कशाला एवढा खर्च? मी विचारलं तर तो हसून म्हणाला, आई, तू जगाच्या खूप मागे आहेस. तुझ्या पोपळीचे भरपूर पैसे येतात. तू तर त्यातलं काहीही मागत नाहीस. राहायचं असतं एकाकी खेड्यात तर खुशाल राहा, पण शहरातल्यांसारखं अगदी आरामात तरी राहशील का नाही? शरीराचे चोचले कुणाला नको असतात? सगळीकडे लख्ख आकाश, गार हवा, झटपट स्वयंपाक. तो तर म्हणत होता, बाहेरही सगळीकडे दिवे लावू. मीच म्हणाले, नको बाबा, हवं तर टॉर्च ठेव, पण बाहेर दिवे नको. माझं त्यामागचं कारण वेगळंच होतं, पण ते त्याने मानलं. इथे सगळ्या सोयी असल्याने सुटीची माणसंही यायची, रमायची. मग वत्सलाला दुसऱ्यांदा दिवस गेली. रघुच्या घरीच बाळंतपण झालं. मुलगी झाली होती. बारसासाठी मी अर्थात श्रीवर्धनला गेले होतेच. पुन्हा एकदा तो कान टोचण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी होती जेमतेम 12 दिवसांची.
पण माझ्याकडे कशी निर्ढवल्यासारखी टक लावून पाहत होती. गोविंदाची मुलगी, माझ्यानंतरची तिसरी पिढी. याच्यानंतरच्या पिढींच्या वेळेस मी काही हयात असणार नाही. पहा पहा कशी पाहते आहे ती, मी म्हणाली आणि सगळ्यांचं लक्ष मुलीकडे वळताच कापसामध्ये ते एक बी घालून ठेवलं. माझ्या कमरेला नेहमी एक बटवा असतो, त्यात तो कापूस घालून ठेवला. मग तिकडे त्यांचे नाना सोपस्कार चालले होते. संध्याकाळी बारसं झालं. नाव सोनाली ठेवलं होतं. आताशी ही बंगाली नावाची फॅशन आली आहे म्हणे. संध्याकाळी गोविंदा म्हणाला, तुझी वाडीवर जायची घाई असेल आई. आज थांबते बाबा एक रात्र, उद्या सकाळी पोचवलं तरी चालेल. मी वस्त्राला सांगितलं होतं, मला आज एका बाजूची खोली दे. तुमचे सगळे नातेवाईक जमले, तुमच्या गप्पा हसी मजाक चालू द्यात. त्याप्रमाणे तिने मला एक स्वतंत्र खोली दिली होती. 8:30च्या सुमारास झोपण्यासाठी खोलीत आले. मागे दार लावून घेतलं आणि तो कापसाचा बोळा उघडला. त्या बीचं चांगलं पेरा एवढं रोप झालं होतं. दिव्याखाली धरून मी कितीतरी वेळ त्या इवल्याशा रोपाकडे पाहत होते. म्हणजे शेवटी माझा वारसा या सोनालीमध्ये उतरला होता. तर गोविंदात नव्हता, त्याच्या मुलात आनंदामध्ये नव्हता, पण या चिमुरड्या सोनालीमध्ये होता. तसे सगळे एका रक्ताचे. काय कमी जास्त असतं देवासच माहीत. बाबा जाणकार होते म्हणून त्यांना माझ्यातला फरक जाणवला आणि मी माहितगार आहे म्हणून मला सोनालीतला वेगळेपणा जाणवला. आता कोणत्या तरी मार्गाने तिला याची जाणीव करून द्यायलाच हवी. पण असे कितीतरी अभागी असतील की ज्यांना आपल्यातल्या या खास अंशाची जाणीवही होणार नाही. मला एक पक्क माहीत आहे, जगातली कोणतीही गोष्ट, जीव, स्वभाव, गुण काहीही कधीही निरर्थक नसतं. असो, या तत्त्वज्ञानात काय फायदा. मी तो कापसाचा बोळा एका मोठ्या पिशवीत अलगद सारून ठेवला. उद्या वाडीवर पोचेपर्यंत त्याला 1-2 तरी शेंगा येतीलच. त्यांच्यातली एक बी वेचून जपून ठेवायला हवी. अग्नीचा स्पर्श होताच त्यांचा झालेला भयानक उद्रेक मी कधीही विसरणार नाही. गोविंदाला हेही बजावून सांगायला हवं, त्या सोनालीला वाडीवर अजिबात आणायचं नाही. मीच नातीला भेटायला 1-2 महिन्यांनी अवश्य येत जाईल, पण तिला वाडीवर आणायचं नाही. माझं वागणं त्याला खासच विक्षिप्तपणाचं वाटत असलं पाहिजे, पण दुसरा इलाज नव्हता. सोनालीला वस्तीवर आणणं म्हणजे उघड्या दिव्यापाशी कपडा नेण्यासारखं आहे. वाडीवरचं वातावरण तिच्यासाठी सर्वथा अयोग्य होतं. गारगोटी आणि छिन्नीसारखंही होतं. न जाणू एखादी टक्कर व्हायची आणि ठिणगी पडायची. पण का, त्याने विचारलं. अरे बाबा, ती आडवाटीची जागा. मुलांची दुखणी तासातासाला वाढत जातात. तिला काही झालं तर. आई, तू हे बोलतेस, जिने माझ्यासारख्या हुड मुलाला लहानाचं मोठं केलं. अरे बाबा, वय झाली की मनं हळवी होतात. तरुणपणची रग आणि धडाडी राहत नाही. मी सांगते ते ऐक. अर्थात तो माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नव्हता. खरोखरच मी महिन्याकाठी एकदा तरी तिला भेटायला जात होते. आनंदाच्या मुंजीत 2-3 दिवसांचा सहवास झाला. सोनाली मोठी चुणचुणीत होती. मुलीच्या जातीला न शोभणारा धीटपणा तिच्यात होता. तिला कशाची भीती म्हणून वाटायची नाही. माझ्या लहानपणी मी अगदी अशीच होती. पुढचं तिचं आयुष्य कसं काय निभणार होतं देवास माहीत. त्यावर जास्त विचार करण्यात अर्थच नव्हता. मग गोविंदाची बदली झाली आणि आमच्या भेटी कमी झाल्या. रघुकडे पत्र यायची, त्याच्यात गोविंदाकडच्या बातम्या असायच्या. सोनाली खूप हुशार आहे, वर्गात नेहमी पहिली येत असते, इतरही खेळात बक्षिसं मिळवते, असं मधूनमधून कानावर यायचं. मला दिलेला शब्द गोविंदाने अखेरपर्यंत पाळला. त्याने सोनालीस एकदाही वाडीवर आणलं नाही. मग पुढे समजलं ती अमेरिकेलाच गेली. हल्ली तिकडे गेलेली आपली मुलं गमावल्यागतच असतात. त्यांच्यापैकी बहुतेक परत येतच नाही. आता माझी या 7 समुद्रापार गेलेल्या सोनालीशी कशी गाठ पडणार. माझ्या मागे निदान रखमीला तरी ते माहीत हवं, पण ते वापरायला योग्य वेळ यायला हवी. शिरगावलेल्या बाणासारखं ते आहे. वाद पेटली की धडाका होणारच. ते थांबवता येत नाही.
एकूणच त्या दुसऱ्या घराबद्दल सर्वत्र इतक्या वंदता पसरल्या होत्या की लोक त्या घरापासून 4 हात दूरच राहत. पण शेवटी दारूच्या नशेत म्हणा किंवा खोट्या घमेंडीपायी म्हणा, जीवावर बेतणारा मूर्खपणा करणारे कोणी ना कोणी निघतातच. रखमी म्हणते त्यांची नावं केरू आणि उसन्या होती. तिला गावकुसातल्या बित्तम बातम्या समजतात. कितीदा तरी रात्रीची मी व्हरांड्यात बसलेली असायची. वयाप्रमाणे झोपही कमी झाली होती आणि समोरच्या घरातल्या त्याच्या लीलाही पाहण्यासारख्या असत. छपरावर कधी एखाद्या मोठ्या हुप्प्यासारखं उड्या मारायचं, नाहीतर कधी एखाद्या उंच माणसासारखं उभं राहायचं. किती उंच? 7, 8, 9 फूट उंच. पण मला माहीत होतं ते त्या वास्तूत जखडलेलं आहे. त्या वास्तूच्या आधारानेच त्याला राहायचं आहे. पण त्याला माहीत होतं व्हरांड्यातून माझी नजर त्याच्यावर आहे. या सर्व मरकट चेष्टा माझ्या नजरेसाठी होत्या आणि त्या रात्री ते दोघं घोडग्यातून किनाऱ्यावर आले. माझ्यासारखंच त्यालाही ते जाणवलं असणार. छपरावरून ते एकदम गडप झाले. मला माहीत नाही त्या 2 चोरांना घराच्या खिडकीतून आत काय दिसलं ते, पण एकाकी दार तोडल्याचा आवाज आला आणि त्याच्या मागोमाग जीवाच्या आकांताने मारलेली आणि शेवटचीच किंकाळी. रखमी खाली आलीच होती. कंदील पेटवायला तिला काय वेळ लागला असेल तेवढाच. लगोलग आम्ही निघालो. कुणीतरी समोरून पळत येत होतं. आम्ही दिसताच तो काहीतरी ओरडला आणि मागे भूत लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावत सुटला तो थेट रेतीवरच्या हुडग्यापर्यंत. हुडगं कसं तरी पाण्यात ढकललं आणि जोरजोरात वल्ली मारत तो दिसेनासाही झाला. रखमे, मी तिला म्हटलं, आता परत चल. समोरच्या घराचं दार कोणतरी उघडलं आहे. आजची रात्र सावध राहायला हवं. चल परत. ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. म्हणजे डोक्यावरून पांघरून घेऊन निजली होती. मी व्हरांड्यातच होते. ते मोकळं सुटलं होतं. आमच्या घराभोवती त्याच्या रात्रभर चक्रा चालल्या होत्या. डोळे मिटून घेऊन मी शांतपणे बसले होते. ते सरपटणारे, चौकूर धावणारे, उड्या मारत चालणारे वेडेबिद्रे आकार कशासाठी पाहायचे? खूप वेळा ते अगदी व्हरांड्याच्या पायरीपर्यंतही आलं होतं, पण पायऱ्या चढलं नाही. त्याने अतिरेक केलाच असता तर काय झालं असतं? मला माहीत नाही. काहीही झालं असतं. पण शेवटी एकदाची ती काळ रात्र उलटली. पहाटेसच मी स्नान पूजा उरकून घेतली आणि पहाटेसच रखमीला उठवलं. बियांचा तो बटवा काढला, रेतीची थाळी काढली आणि रखमीसमोरच काय करायचं ते केलं आणि टोपलीखाली झाकून ठेवलं. आणि रात्री टोपली उचलली. टरारून वर आलेली लालसर काळी रोपटी रखमीला दाखवली. प्रत्येक रोपट्याला 5-5, 7-7 लांब लांब शेंगा खुडून हातात जरा कुस्करताच आतले काळे कुळकुळीत दाणे बाहेर आले. रखमीला ते दाणे दाखवून त्यातले निम्मे बटव्यात भरले. बटवा आत गाभाऱ्याच्या तळाच्या कप्प्यात ठेवला आणि मग मी त्या घराकडे निघाले. रखमी यायला घाबरत होती. त्या घराची दुष्कीर्ती तिला चांगली माहीत होती, पण तिला सर्व माहीत असणं आवश्यकच होतं. बाबांनी पूर्वी माझ्यासमोर केलं होतं आणि मी एकदा केलं होतं, तेच आत्ताही केलं. 4 भिंतींच्या पायथ्याशी, खिडक्यांच्या तळाशी चिमूट बिया टाकल्या. मग दुसरा मजला आणि मग वरचा माळा. खरं तर अतिशय वाईट जागा. आवाज नव्हता, पण वीज कडकडण्याच्या आधी हवा जशी अगदी भारलेली वाटते तसं वाटत होतं. माळ्याच्या 4 बाजूंना त्या बिया टाकल्या आणि मग आधी रखमी आणि तिच्या मागून मी अशा खाली आलो. घराच्या मागच्या दारातून बाहेरच्या व्हरांड्यात आलो. पावलं चटचट उचल असं रखमीला सांगावंच लागलं नाही. ती घराच्या दिशेने जवळजवळ पळतच होती. तिला बिचारीला कशाला दोष द्यायचा? ज्या जागेत एकाने आत्महत्या केली होती आणि ज्या जागेबद्दल पछाडल्याच्या वावड्या उठत होत्या, अशा जागेत जाणं म्हणजे धाडसाचंच. केवळ माझ्यावरच्या विश्वासानेच ती बरोबर आली होती, पण तिला माहिती असणं आवश्यक होतं. पुढच्यांना वाट दाखवायला कोणतरी हवाच की नाही. शेवटी आम्ही सुखरूप घरात परत आलो. तिला जर त्यावेळी माहीत असतं की त्या दोघांपैकी केरू नावाचा एक चोर त्या घरातून बाहेर आलेलाच नाही, तर ती एवढं तरी साहस करू शकली असती का नाही, शंकाच आहे. त्या बंद घरातल्या प्रत्येक फडतळापाशी, प्रत्येक मोठ्या लाकडी पेटीपाशी तिची पावलं अडखळली असती. मागाहून ही गोष्ट तिच्या कानावर आली हे एक परीने चांगलंच झालं.
संध्याकाळी अंधारून आल्यावर मी जेव्हा त्या दुसऱ्या घराकडे पाहिलं तेव्हा छतावरला तो सरपटणारा काळा आकार दिसला. म्हणजे सकाळचं काम यशस्वी झालं होतं. तर रखमीच्या येण्याने काही गोंधळ झाला नव्हता. रखमी म्हणते तो उसन्या गावात पोचल्यावर सगळीकडे पसरलं असणार की दांडेकरांच्या वाडीवरचा दुसरा वाडा झपाटलेला आहे. एक प्रकारे बरंच झालं. त्यानंतर आत्तापर्यंत पुन्हा कधी तो प्रकार झालेला नाही. वर्ष उलटत चालली तशी माझी ती ताकदही कमी कमी होत चालली असावी अशी मला शंका येत होती. वरवर पाहता मी अगदी खुटखुटीत होते. सांगून खरं वाटलं नसतं की वयाची 75 उलटली आहे. वाडीवर गोविंदाने इतक्या सोयी करून घेतल्या होत्या की आयुष्यात कष्ट म्हणून राहिले नव्हते. पण ज्या सकाळी छातीत कळ आली त्याच सकाळी ही हकीकत लिहायला घेतली. मनात आणलं असतं तर मला पुढे पाहता आलं असतं. पण ते माणसाने करू नये. सुख शतपटीने कमी होतं आणि दुःख शतपटीने वाढतं. महिन्याकाठी गोविंदा येत होता. त्याच्याकडून समजलं की सोनाली आता अमेरिकेत गेली आहे. माझी मनोमन खात्री पटली की आता या जन्मी तिची भेट होणं शक्य नाही. फार वाईट वाटलं. तिला वाडीवर आणू नको म्हणून गोविंदाला सांगितलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, आई तुझा जीव आनंदवरच आहे. ही सोनाली तुला कधीच आवडली नव्हती. त्याला कोणत्या शब्दात सांगणार की बाबा तिच्यासारखं प्रिय मला दुसरं काहीही नाही. तिला काही अपाय होऊ नये म्हणून तर तिला वाडीपासून लांब ठेवत होते. हीच तर पंचायत होती. कुणालाही काहीही सांगता येत नव्हतं. गोविंदाला विचारलं, काय रे ती सोनाली इकडे परत येणार आहे की नाही? का तिथेच कुणाशी तरी लग्न करणार आहे? गोविंदा हसत म्हणाला, अगं आई ती अजून लहान आहे. गोविंदा मी त्याला सांगितलं, आता काय सांगते ते नीट लक्षात ठेव. सोनाली परत आली तर तिला एकदा तरी वाडीवर आणच. अगदी करमलं नाही तरी 2-4 दिवस ठेवून घे. पण आणखी ऐक, ती जर तिकडे स्थायिक झाली तर एखाद्या वेळी वाडीची इस्टेट विकून टाकायचा तू विचार करशील. विकायची असली तर अवश्य विक. पण आधी एक कर, या आपल्या दोन्ही घरांना आगी लावून दे. त्या दोन्ही घरांची राख होऊन जाऊ दे. 5,000 कमी आले तरी चालते. वाटलं तर मला वेळी समज. पण हे ध्यानात ठेव, इथे कोणाच्या हातनं काय होईल सांगता येत नाही. किंवा इतकी वर्ष गेल्यानंतर त्या केरू उसण्यासारखं आणखी कोणाच्या डोक्यात ते वेळ शिरणार नाही कशावरून? मग इथे निस्तरायला कोण आहे? सांगायचं ते सांगितलं आहे. बाकी सारं देवाच्या मर्जीवर आहे. भाग 18 समाप्त. चिटकीन लेखक नारायण धारक, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.